भारताचा शिखरवीर आणि विश्वविक्रमवीर गिर्यारोहक आनंद बनसोडेने एक आगळा वेगळा आदर्श घालून दिलाय. आपल्या विवाह सोहळ्यात पारंपरिक विधींना छेद देत त्याने भारताच्या संविधानाची प्रस्तावनाच वाचून दाखवली. दुर्बल घटक किंवा अनाथ मुलं यांच्या उपस्थितीत त्याने हा विवाह रचला. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. आनंद बनसोडे लग्न कधी करणार याची उत्सुकता फक्त त्याच्या कुटुंबियांनाच नव्हे तर सोलापूरकरांनाही होती. आता मात्र आनंद आपली मैत्रीण अक्षय आरोटे सोबत आगळ्या वेगळ्या प्रकारे विवाह बंधनात अडकला. सर्व भेद विसरून भारतीय धर्माचं पालन आपण करावं या विचाराला अनुसरून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करून या दोघांनी सहजीवनाला सुरुवात केली. यावेळी अनाथ आणि वंचित घटकातील मुलं उपस्थित होती. आनंद बनसोडे हा भारताचा शिखरवीर आणि विश्वविक्रमवीर गिर्यारोहक. तो भौतिकशास्त्र विषयात MSc झालेल्या आणि खेळाडू असलेल्या अक्षयासोबत लग्नबंधनात अडकला. आपल्या संविधानाला सर्वस्व मानून आणि त्या संविधानापुढे नतमस्तक होऊन कोणत्याही धार्मिक विधीशिवाय लग्न करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी आम्ही आज केली. संविधान हे भारतवासियांपुढं सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना सामावण्याची क्षमता आहे आणि असा एक संदेश देत सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आणि पारधी समाजातील मुलांना च्या साक्षीने आम्ही आज दोघंजण एकमेकांसोबत विवाह केलेला आहे. पारंपरिक विधींना छेद देत हा विवाह संपन्न झाला. एव्हरेस्ट एवढ्या सर्वोच्च विचारांचा आनंद हा सामाजिक जाणीवेतून मिळतो असं सांगत हा आगळा निर्णय घेतल्याचं अक्षयाने सांगितलं. आनंदनी जो लग्न करण्याचा डिसिजन घेतला होता त्याला मी ही साथ दिली आणि मला हे आगळं वेगळं अनाथ मुलांसोबत लग्न करायला आवडलं विदाऊट एक कुठल्याच धार्मिक विधीशिवाय. अनोख्या विवाहाने आनंदने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिलाय. थाटामाटात लग्न करण्याऐवजी अगदी साध्या पद्धतीने विवाह केला तर लग्न आणि हुंड्यासाठी तरुणींवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही हेही तितकंच खरं. संतोष पवारचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, सोलापूर.